त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजचा दिवस खास आहे आमच्यासाठी. आज आम्ही वारीसाठी आलो आहोत. काल रात्री ॲक्च्युली पुण्यामध्ये आलो आणि आता सकाळी तयारी करून आता मी चाललो आहे वारीसाठी. तर आता भेटूया आपण वारीमध्येच. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका प्रवासात, जो प्रवास नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. पंढरपूर वारी 2026. आळंदीपासून सुरू होणारा हा भक्तीचा मार्ग लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी पवित्र झालेला. चला तर मग माझ्यासोबत या दिंडीत सामील व्हा. माझा हा प्रवास सुरू झाला 9 जुलैच्या शुक्रवारी रात्री मुंबईतून. रात्रीचा प्रवास करत मी पुण्याला पोचलो आणि तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे आवरून मी निघालो वाडकी या गावाकडे, जिथे मला प्रत्यक्ष वारीत सामील व्हायचं होतं. मनात एक वेगळीच उत्सुकता होती, कारण आज मी फक्त प्रेक्षक नव्हतो, तर या भक्तिसागराचा एक भाग होणार होतो. वाडकी गावात पोहोचताच समोर जे दृश्य दिसलं ते शब्दात मांडणं कठीण आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र आलेले, सगळीकडे भगवा रंग आणि हवेत एकच नाद, विठ्ठल विठ्ठल, जय हरे विठ्ठल. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. खरंच इथे प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर तोच आनंद दिसत होता, शुद्ध निर्मळ आनंद. वारीचं आणखी सुंदर रूप म्हणजे इथली व्यवस्था आणि सेवाभाव. पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथक सज्ज होतं, नाश्त्याची व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक सामाजिक कार्यकर्ते वारकऱ्यांना मोफत अन्नदान करत होते. निस्वार्थ सेवेचे हे उदाहरण मन भारावून टाकणारे होते. आणि याच वातावरणात विणा, टाळ आणि मृदुंगाच्या तालावर वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत होते. हे भजन त्यांना एक वेगळीच ऊर्जा देत होते, जी त्यांनी पुढच्या कठीण टप्प्यासाठी म्हणजेच दिवेघाट चढण्यासाठी बळ देत होती. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हेच खरं वारीचं सार आहे, नामस्मरणातून मिळणारी शक्ती. आता समोर होता वारीतील सगळ्यात कठीण टप्पा, दिवेघाट. उन्हाचा चटका, पायाखालच्या खडबडीत रस्ता आणि चढणीचा दम लागणारा मार्ग. पण इथे कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता. उलट घामाने भिजलेल्या चेहऱ्यांवरती तेच हसू, तोच जोश कायम होता. टाळ मृदुंगाचा नाद अजून जोरात वाढला आणि विठ्ठल नामाचा गजर घाटभर घुमू लागला. काही ठिकाणी महिला वारकरी वर्तुळ करून फुगड्या खेळत होत्या. त्या एकमेकात गुंफून गिरक्या घेत होत्या. कुठे पुरुष वारकरी पारंपरिक झिम्मा फुगडीच्या तालावर नाचत होते. हा सोहळा पाहून वाटलं, हा घाट चढणं म्हणजे शारीरिक श्रम नाही, तर एक सामूहिक उत्सव आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव नेहमी वारकऱ्यांच्या सोबतीने चालतो, त्यांचा भार हलका करतो. जे ते जाथो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. आणि याच भावनेने भारावून एक वारकरी मला म्हणाले, दादा, पाय दुखतात हो, पण मन काही थकत नाही. यातच वारीचं खरं गुपित दडलेलं आहे. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंगही या क्षणी मनात रुंजी घालत होता. पंढरीच्या ओढीचं वर्णन करणारा, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. घाट चढता चढता प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास होता, लवकरात लवकर पांडुरंगाच्या चरणी पोहोचायचं आहे. मंडळी, जे दृश्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं ते म्हणजे या वाटेवर चालणारे सर्व वयोगटातील वारकरी. 70 पार केलेल्या आजीसुद्धा तितक्याच श्रद्धेने, तितक्याच उत्साहाने पायी चालत होत्या. आणि एक प्रसंग तर माझ्या डोळ्यात पाणी आणत होता. एक दिव्यांग वारकरी, ज्यांना पाय नव्हते, ते स्वतःच्याच हातगाडीवरून प्रवास करत होते आणि इतर वारकरी त्यांना मदत करत होते, आधार देत त्यांना पुढे घेऊन जात होते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. इथे कोणीही मागे नव्हतं. प्रत्येकजण एकमेकांचा आधार बनून विठ्ठलाच्या दिशेने वाटचाल करत होता. मंडळी, आयुष्यात आपण कितीतरी दुःखांना कवटाळून बसतो, पण ही वारी अशी विठ्ठलाची भक्ती आहे की इथे चालता येत नाही आहे. माझ्या पाठीमागे एक अभंग काका आहे
त्यांना चालता येत नाही आहे, पण विठ्ठलाची ओढ त्यांना इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि ह्या भर उन्हातून अगदी ते त्यांची जी हातगाडी आहे त्याच्यावरती बसून माऊलीच्या रूपात त्यांना 2 सारथी भेटलेले आहेत आणि ते त्यांना खेचत खेचत वरती नेत आहेत. म्हणजे हा सोहळा स्वर्गी नाही याची प्रचिती आपल्याला इथे येते. म्हणजे लोकांच्या मनात विठ्ठलाच्या भक्ती व्यतिरिक्त काहीच नाही आहे, फक्त मुखी विठ्ठलाचे नाम आणि ही पावलं विठ्ठलाच्या भेटीकडे, पावलांची ओढ विठ्ठलाकडे चाललेली आहे. मला वाटेत 65 वर्षातील 2 वारकरी भेटले जे एकमेकांना आधार देत चालले होते. मी सहज विचारलं, तुम्ही लहानपासूनचे मित्र आहात का? त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो. ते म्हणाले, नाही, आम्ही लहानपणापासूनचे मित्र नाही, विठ्ठलानेच आम्हाला ही नवी मैत्री दिली आहे. हेच वारीचं खरं सामर्थ्य, अनोळखी माणसांना एका धाग्यात बांधणारी विठ्ठल भक्ती. या वाटेवरती फक्त एकच नाही तर अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने विठुरायाला भेटण्यासाठी मार्गक्रमण करत होत्या. सगळ्यांचं एकच ध्येय, पांडुरंगाचं दर्शन. दिवे घाटाच्या माथ्यावर पोचलो आणि समोर आलं ते चंदन टेकडी. इथे उभी आहे विठ्ठलरायाची भव्य काळी मूर्ती, जणू आपल्या सर्व भक्तांवर प्रेमाने लक्ष ठेवणारी, त्यांची काळजी घेणारी. संत तुकाराम महाराज यांचा हा प्रसिद्ध अभंग या क्षणी आठवल्याशिवाय राहत नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या. हे दृश्य पाहून मन अगदी शांत आणि तृप्त झालं. मंडळी, दिवेघाटाचा कठीण टप्पा पार करून आम्ही श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही थोडासा आराम करण्याचं ठरवलं आणि तिथेच आम्हाला ह्या 2 माऊली भेटल्या. असं वाटत होतं त्यांचं आणि आमचं हे नातं खूप वर्षापूर्वीचं आहे. आमच्या माऊली इथे भेटल्या आहेत. विठ्ठलाला माघारी द्यायला आले आहेत त्यांच्या गावी विठ्ठलाला. आमच्या गोंडस माऊली आम्हाला इथे भेटल्या आहेत आणि आम्ही त्यांच्यावर मस्तपैकी फुगडी खेळलो. धन्यवाद माऊली. रामकृष्ण माऊली. माऊली, कुठून आलात तुम्ही? आम्ही का मनमाड. आणि मावशी तुम्ही पंढरपुरावरून का कशासाठी आलात इथे? वारीसाठी. अरे वा, विठ्ठलाला न्यायला. हा, विठ्ठलाला न्यायला. किती वर्ष आहेत मावशी तुम्ही? 4 वर्ष झाली येतोय. आणि तुम्ही माऊली? 4-5 वर्ष झाली. आणि तुमचा प्रवास कसा असतो? प्रवास एकदम सुखात करते माऊली. होय ना? टेन्शन नाही. माऊली म्हटल्यावर कुठली काळजीच करायची नाही. होय काय? हो. कसली भीती नाही, काही नाही, काही नाही. आम्ही अशा काट्या कुठ्यात झोपतो. होय ना? असं आम्ही कुठे जंगलामध्ये रावट्या असल्या ना, तिथं सुद्धा आम्ही रावट्यामध्ये झोपतो. काय आम्हाला सर्प नाही, विंचू नाही, कसली भीतीच नाही. माऊली सोबत असल्यावर कसली भीती. होय होय. आणि मग माऊलीकडे मागणं काय आहे तुमचं? माऊलीकडे काहीच मागणं नाही. माऊलीला फक्त तुमच्या दिंडीला येण्यासाठी खूप आयुष्य घाल, फक्त तुझ्यासाठी घाल, आणि संसारासाठी नाही. लोकांना काय सांगाल ज्यांनी आजपर्यंत दिंडी बघितली नाही त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना आम्ही सांगतो ना, तुम्ही माऊलीच्या दिंडीत एकदा येऊन बघा. तो सोहळा जर केला तर डोळ्याचे पारणच पिटतील, असं आम्ही सर्व महिलांना सांगत राहतो. होय ना? दिंडी करून गेल्यावर सुद्धा आम्ही महिलांना घरी गेल्यावर सांगतो, माऊलीच्या सोहळ्यासारखी हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याची देहा याची डोळा. हा सोहळा आयुष्यात एकदा तरी बघावा माणसाने. आयुष्यात एकदा तरी बघितलं. जारे आल्यानो संसारी, दिनाचा सोयरा पांडुरंग. धन्यवाद माऊली. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता, पण मनात एक खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. ती म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची भेट. आणि तो क्षण आला. चांदीच्या रथातून विराजमान झालेली माऊलींची पालखी आणि तो रथ ओढणारी 7 बैलांची भव्य जोडी. हे दृश्य पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. जवळपास 20 मिनिटे ही पालखी माझ्यासमोर स्थिरावली होती. मी डोळे मिटून प्रार्थना केली आणि हा पवित्र क्षण माझ्या डोळ्यात, माझ्या मनात कायमचा साठवून ठेवला. संत ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान या क्षणी आठवतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषाचे, तोषोनी मज द्यावे असाय दान. हे शब्दच अपुरे पडतात असा हा अनुभव होता. मंडळी, काही क्षणात विश्रांती संपली आणि माऊलींच्या पालखीने पुन्हा प्रस्थान केले. आता थेट पंढरपूरच्या दिशेने आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी. बैलगाडीनं पहिलं पाऊल उचललं. चांदीचा रथ हल्ला आणि क्षणार्धात संपूर्ण जनसमुदाय भावुक झाला. कोणी हात जोडून नमस्कार करत होतं, तर कोणी डोळ्यांच्या कडा पुसत होतं, तर कोणी रथामागे धावत होतं. आणखी काही क्षण माऊलींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करत होतं. आता ही पालखी थांबणार नाही, कारण पंढरपुरात विठुराया वाट पाहतो आहे आणि माऊलींच्या मनातही तीच ओढ आहे, तीच आस आहे.
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग नेमका याच भावनेचं वर्णन करतो. भेटी लागे जीवा लागेलेसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जसा भक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असतो, तशीच ओढ जणू खुद्द माऊलींच्या पालखीलाही होती. लवकरात लवकर पंढरात पोचून आपल्या पांडुरंगाच्या चरणी विसावण्याची. मी तिथेच उभा राहून दूर जाणाऱ्या त्या पालखीकडे पाहत राहिलो. पालखी मावळतीच्या उन्हात दिसेनाशी झाली. मन भरून आलं होतं, पण एक वेगळ्याच समाधानाने. मंडळी, ही होती माझी आनंदवारी 2026ची अनुभूती. या वारीने मला शिकवलं की श्रद्धा वयाची मर्यादा जाणत नाही, अडथळे मानत नाही. फक्त एकच गोष्ट लागते, विठ्ठलावरची अतूट विश्वास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशाच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.